थँक्यू सो मच. मॅच कडे बोलूया. पेंढरी आणि उमरई दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी लढत चालू आहे, बॅटल आहे. उमरई संघानं काल सायंकाळच्या सत्रामध्ये स्वतःच्या गावाला स्वतःच्या नावाला सिद्ध केलंय आणि तोच अनुभव या ठिकाणी येताना आणि तो उतरवताना उमरई संघाचे बॅट्समन सलामीचे फलंदाज पाहायला मिळतील उमेश आणि विशाल. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज रोहित. मॅन फ्रॉम पेंट्री. पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. लेट्स प्ले. साई एकविरा चषक 2020. लेंथ बॉल होता. क्रिकेटचा क्लास दाखवताना बॅट्समन उमेश एकटा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खडखडीत चौकार. 4 धाबा. सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठी, कारण बघायला गेलं ना तर उमेशकडे ती क्षमता आहे. काल आपण बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सामन्याला विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा बॅट्समन उमेशने उचलला. तेवढी चांगली गोलंदाजी केली आणि एक चांगला खेळाडू आहे, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. चांगले खेळाडू असतात ना, ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलने विचार करून आपली मॅच बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेच करताना या ठिकाणी बॅट्समन उमेश एक संघाचे आधारवड आहे. उमेश काल बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून झालं, चांगली बॉलिंग सुद्धा झाली आणि बघता बघता उमरई संघानं सामना कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये जिंकला. त्यानंतर तोच विजयाचा नाद, विजयाचा शंखनाद, रणशिंग फुंकल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आजच्या दिवसामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये उतरलाय संघ. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. रोहित गोलंदाजी मार्कवर हजर. एक चांगलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण आपण दोन्ही संघाचा जर विचार केला ना मित्रांनो, तर दोन्ही संघ चांगले आहेत. पेंट्री संघ, उमरई संघ, अंडर-22 यंगस्टर, सर्व तरुण खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. अपील यावेळेस होती, परंतु या अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता, परंतु आमचे क्वालिफाईड अंपायर तटस्थ पंच आहेत, निर्णय देतील. चेंडू बॅटला ब्रश झाला नाही, निर्धाव चेंडू फेकला गेलाय. रोहितच्या माध्यमातून थोडं कमबॅक केलंय या चेंडूवर. निश्चितच बॅकफुटला येऊन थोडा स्क्वेअर कट करणं कठीण असतं. गोलंदाज चेंज ऑफ पेस, थोडे गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर गतिमान झाला, थोडा स्पीड पकडला, चेंडूने निघून गेला. त्यासाठी स्लो चेंडू असणं गरजेचं आहे. यावेळेस डान्सिंग ऑन द विकेट्स फुटवर्कचा वापर केला होता, परंतु प्रॉपर कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर क्या बात आहे, मास्टर माइंड बॉलिंग याला म्हणतात. कारण कलात्मक गोलंदाजी ज्या वेळेला होते त्यावेळेला बॅट्समन कुठेतरी बॅकफुटला आलेला असतो. बॅट्समन उमेश विचार करत असेल की पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या, त्यानंतरचे 2 चेंडू बघितले पूर्णपणे निर्धाव. अचूक टप्पा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोहित यांच्या माध्यमातून स्लॉगर, मेंडेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी नियंत्रणात्मक षटक आणि याच नियंत्रणात्मक षटकामध्ये धाबा बॅट्समनसाठी संधी असते. पूर्णपणे मैदान रिकाम आहे. ऑफ साईड, ऑन साईड, पाठीमागची बाजू लॉंग स्टॉप असेल, फाईन लेग असेल, थर्ड मॅन, सगळ्या बाजू या ठिकाणी मोकळ्या पाहायला मिळतील. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. बॅट्समन बाल बचे. याला म्हणतात नशिबाची साथ, याला म्हणतात देवतारी त्याला कोण मारी. कारण 4 वेळा प्रयत्न केला झेल घेण्याचा बॅट्समन उमेश. स्वतः या ठिकाणी थोडा नाराज असेल या फटक्यावर, परंतु वाचला या फटक्यावर. जीवनदान प्राप्त झालंय. मित्रांनो, एक क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा जर आपण क्रिकेट खेळत असाल ना, तर विकेट आपण या ठिकाणी घेण्याची या ठिकाणी वेळ होती, संधी होती. झेल मात्र आपण सोडला. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 चा महासंग्राम. उद्याचा दिवस सोमवारचा दिवस आहे, मंडे आहे, परंतु तोच मंडे संडे सारखा वाटेल, कारण उद्याचा दिवस फायनलचा, दी ग्रँड फिनाले, साई एकविरा चषकाचा शेवटचा दिवस. गेल्या पहिल्या दिवसापासून हे कुटुंब तयार झालंय. हा सहवास आहे आणि या सहवासामध्ये विचारांची एक सुसूत्रता पाहायला मिळते. दरम्यान षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज रोहित. सामना करेल राईट हँड बॅट्समन. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार विशाल. खूप चांगलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघ कौशल्यपूर्ण संघ आहेत. वाईड यॉर्कर यावेळेस
थोडीशी पंबलिंग झाली इनफिल्ड मध्ये मिड ऑफ 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा विचलित होतोय म्हणून म्हटलं जातं मित्रांनो की शांत स्वभाव क्रिकेटमध्ये आपण जर क्षेत्ररक्षण करत असाल एक चेंडू शिल्लक आहे आणि याच क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण शांत राहाल तर मात्र चांगला परफॉर्मन्स आपण दाखवू शकतो. गुडलेनचा चेंडू ऑन साइड खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने जाईल चेंडू अडवला जाईल परिणामी एक षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमराई संघाची धावसंख्या ती बिनबाद 7 धावा. संजयजी पडबळ एक ऑफिशियल स्कोरर आम्हाला काल संध्याकाळच्या सत्रापासून लाभलेले आहेत. चांगली स्पर्धा आम्ही ज्या ज्या वेळेला बघतो ना त्या प्रत्येक चांगल्या स्पर्धेमध्ये एक चांगला स्कोरर आम्हाला पाहायला मिळतो आणि संजयजी पडबळ एक चांगले स्कोरर आहेत. त्याहीपेक्षा यापूर्वी ते क्रिकेट खेळायचे परंतु आता वेळ मिळत नाही स्कोररची भूमिका बजावताना. पहिले षटक संपला 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत उमराई संघाच्या. परंतु पॉझिटिव्ह गोष्ट एक असेल उमराई संघाची अजूनपर्यंत एकही विकेट्स गमावलेली नाही आणि विकेट जर गमावली नाही तर उर्वरित काही चेंडूमध्ये धावा चांगले फलंदाज मारतात हे आपण या ठिकाणी करताना बघितलेलं आहे. यापूर्वी मॅच बघितली नामदेव 11 दसई संघाची त्यांच्या विरोधात आई गावदेवी गोटेकर संघ खेळत होती. पहिली बॅटिंग करताना आपण पहिली 2 षटकं जर बघितली चांगली षटकं टाकली होती कार्तिक बांगर. तदनंतर मात्र उर्वरित 3 षटकामध्ये ज्या धावा आल्या धावांचा पाऊस जो पाडला पूर्ण मैदान ओलं चिंबक करून सोडलं धावांच्या पावसाने आणि बघता बघता आई गावदेवी गोटेकर बी संघ सामना जिंकला. म्हणून मात्र म्हटलं जातं मित्रांनो ना एक मेरा होगा ना लाख तेरा होगा ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का एक दिन खाक मेरा ही होगा एक दिन खाक तेरा ही होगा. दिशा बदलली ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वाईड बॉल. ज्यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटला चेंडू बुडवला एका हाताने टाळी वाजत नाही. आपण हात आडवा केला झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झेल मात्र सुटला. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा पुढे बॅटला कनेक्ट चेंडू झाला परंतु मिडॉन 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण झालंय परिणामी 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. राहुल जो दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आलाय निश्चितच सामना आपल्या दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय आणि यावेळेस मिड विकेट झोन मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. भिक्षा दे बाई. गीत ऐकायला मिळालं साईबाबांचं हा आशीर्वाद या मंडळाला आहे. क्या बात आहे गोलंदाज खूप चांगला पाहायला मिळतोय चांगली ऍक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते अचूक टप्पा पाहायला मिळाला. यावेळेस स्क्वेअर कट कव्हर स्वीपरला चेंडू जाईल थांबणार नाही 4 धावा चौकार डीजे.
क्या बात आहे, स्टँड अँड डिस्पॅच 6 धावा, षटकार, बिग 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 हिट. सव्वीस धावा स्कोर बोर्डवर आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे उमरेज संघाकडनं. अजूनही सलामीचे फलंदाज क्रीजवर आहेत. चिकटलेत ते फेविकॉल सारखे उमेश आणि विशाल. उमेशचं कौतुक केलं जाईल. जर बघायला गेलं ना संजय सर, तर पहिल्या षटकामध्ये उमेशला थोडासा संघर्ष करावा लागला. 2 ते 3 डॉट बॉल सुद्धा आले. त्यातनं मात्र उमेशने टप्पा बघितला गोलंदाजाचा आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा. एक चांगला खेळाडू असतो ना, तो कोणत्याही षटकामध्ये सामन्याचं चित्र बदलतो आणि आम्ही सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये बघितलेलं आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा रोहितकडे असेल, ज्यानं पहिलं षटक हाताळून केवळ 7 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग केली आणि आता मात्र पुन्हा एकदा रोहित तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन येतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. रिवर्सचा प्रयत्न यावेळेस झालाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ राहिला. क्षेत्ररक्षकाने निर्माण केलेली संधी आणि या संधीचं सोनं झालं. माफ करा, गोलंदाजाने तयार केली संधी. हाफ ट्रॅकर चेंडू फेकला. चेंडू थोडा टर्न केला. आडव्या बॅटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात बॅट्समन बॅक टू द पवेलियन. पहिला गडी बाद, पहिला झटका त्यावेळेस लागताना उमराई संघाला. डीजे अल्टरनेटिव्ह बॉलिंग चालू आहे. रोहितनं पहिले षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल आला आणि या षटकामध्ये 19 धावा. त्यानंतर पुन्हा रोहित चालू आहे गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला. इस गेंद की उछाल देखने को मिली. चेंडू पडल्यानंतर थोडा उसळी घेतली आणि पुन्हा एकदा खांद्यावर निघून गेला. गुल्लू सर यांचा इशारा आला की 1 बाउन्स या ठिकाणी दिला जातोय. रोहित एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितच या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा त्यांनी मंत्रमुग्ध केलं. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या जीवावर फिंगर मोड करतोय. ऑन कटर चेंडू फेकतोय फलंदाज उमेश, जो फुल फॉर्म मध्ये आहे. वैयक्तिक जवळपास 23 धावांवर खेळतोय. खूप 2 मोठे फटके आलेत. 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 3 सिंगल धावा उमेशच्या बॅट मधून आलेल्या आहेत. उमराई संघाचं खूप मोठं नेतृत्व करतोय. आज मात्र या मॅच मध्ये थोडीशी आधारवड म्हणून ज्याची ओळख स्वतः निर्माण करताना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना बॅट्समन उमेश, मॅन फ्रॉम उमराई. हॅलो, क्या बात आहे. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बुडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटला. 22 वर्षाच्या आतील खेळाडू जर बघितलं ना, इम्रान शेख बॅटिंग चांगली करतात परंतु क्षेत्ररक्षण होत नाही. कारण प्रॅक्टिस करताना नुसती बॅटिंगचीच प्रॅक्टिस करतात.
कारण आम्ही यापूर्वीची मॅच जर बघितली ना तर काही वर्षापूर्वी पाठीमागे गेलो तर मॅचवरून घरी जाताना काही खेळाडू थोडेसे रडायचे आणि रडता रडता म्हणायचे की मला बॅटिंग करायला मिळाली नाही, मला बॉलसुद्धा अडवायला मिळाला नाही. आणि याचं एकमेव हे कारण असेल की आता मात्र 22 वर्षाच्या आतील खेळाडू बॅटिंगवर जास्त लक्ष देत आहेत. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॉलिंग असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, सगळ्या गोष्टींवर लक्ष 100% असणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र तुमचा संघ कुठेतरी विजयाकडे जाईल. एक यशस्वी माणसानं एक वाक्य सांगितलंय, हे एखादा खेळाडू जर पहिल्यांदा तुमच्या संघाचा विचार करत नसेल ना तर तो तुमच्या अपयशाचं गमक ठरू शकतो, तो तुमच्या अपयशाचं कारण ठरू शकतो. त्याने पहिल्यांदा तुमच्या संघाचा विचार केला पाहिजे. आपण ज्या संघामध्ये खेळतोय तो संघ कोणत्या पद्धतीने जिंकेल हे करणं गरजेचं आहे. आता मात्र धावसंख्येची मोहर लागते. 28 धावा आहेत स्कोर बोर्डवर. झेल सुटलाय आणि या सुटलेला झेलचा परिणाम थोडासा भोगावा लागेल. बॅट्समन समोर आहे उमेश जो सलामीला आलाय. काही करायचे आहे मित्रांनो, मॅच सुरुवात करा. पेंढरी संघ सूचना आणि विनंती आहे. विशाल मात्र लवकरच बाद झाला 2 धावा काढून. तदनंतर राहुल आलाय. राहुल साथ देतो उमेशला, परंतु उमेश या वेळेपासून जास्तीत जास्त चेंडू जर खेळला तर मात्र एक सन्मानजनक स्कोर, मॅचला साजेसा स्कोर उभा राहील उमरेश संघाकडनं. त्यांच्याकडे चांगले अटॅकिंग बॉलर आहेत. म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि तोच अटॅक या ठिकाणी होताना दिसतोय सातत्याने उमेश नावाच्या बॅट्समन कडनं. उमरेश संघाचा एक हार्ड हिटर बॅट्समन. बघा ना, उंची कमी आहे परंतु याच उंची कमी असल्याचा फायदा पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अलाउन दी कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. ही क्षमता बॅट्समन उमेशकडे आहे. कमी उंचीचा खेळाडू आणि निश्चितच आम्ही कमी उंचीचे खेळाडू बघितलेले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आम्ही पार्थिव पटेलला समोर आणतो कमी उंचीचा खेळाडू. शहापूर तालुक्यामध्ये आम्हाला जेडी पाहायला मिळतो कमी उंचीचा खेळाडू. आणि आज मात्र उमरेश संघाचा कमी उंचीचा खेळाडू. आम्ही कार्तिक बांगरचा सुद्धा उल्लेख करू की कमी उंचीचा खेळाडू आहे, परंतु आपल्या क्रिकेटची उंची त्याने वाढवलेली आहे. निश्चितच धडाकेबाज चषक आम्ही वर्षभर विसरणार नाही. जोपर्यंत आम्ही ज्या ज्या वेळा समालोचन करू त्या वेळा कार्तिक बांगरचं नाव आवर्जून घेऊ, कारण ते रेकॉर्ड असतात. ते रेकॉर्ड्स आम्ही आयुष्यात कधी विसरत नाही. म्हणून की काय, आम्ही जन्मदिवस सातत्याने साजरा करत असतो. दरवर्षी हॅपी बर्थडे म्हणत असतो. ती आमच्या जन्माची मार्किंग आहे. दॅट्स कॉल बॉर्न मार्क. आणि मार्किंग रेकॉर्डची पाहायला मिळाली कार्तिक बांगर यांच्याकडून. मेडन ओव्हर टाकली होती. जोवेली संघाला विजयापासून लांब ठेवलं. यावेळेस शफल झाले. डान्सिंग ऑन दी विकेट्स. एक सिंगल येईल. क्षेत्ररक्षक आहे, थोडा फंबलिंग चालू आहे आणि मला वाटतं एकच सिंगल धाव आली. एकाच सिंगलने स्कोर बरोबर 1 धावेने पुढे चालतंय. संजयजी पडवळ दाखवतील 33 धावा. एक विकेट विशालची गेलेली आहे. उमेश आणि राहुल आहे. थोडासा वनवा लागला होता सकाळच्या सत्रामध्ये, परंतु तो वनवा थोडा शांत झालाय. विजवण्याचं काम मंडळाने केलेलं आहे. एक संदेश दिला, पेटवू नका विजवा. पेटवण्यापेक्षा विजवणाऱ्याला महत्व आहे. यावेळेस अपील, उत्साह, आत्मविश्वास. चेंडू कमरेला घासून निघून गेलाय. कमरेला ब्रश झाला चेंडू थोडासा आणि यष्टीरक्षकाने या ठिकाणी त्याला वाटलं झेल असेल, परंतु यावेळेस मात्र बॅट्समन सेफ. 3 षटक संपली. जगन्नाथ भोईर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर अनिलजी धानके महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर किशोरजी भोईर ज्यानं 2 नंबरचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेला दिले आहे त्याचा सुद्धा मनपूर्वक आभार. भाऊ डोंगरे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. गोड गोड कौतुक. आपण मॅच कडे जाऊया. स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा, 33 रन्स. 11च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमवलेली आहे उमरेश संघानं. शेवटचे 2 षटक शिल्लक असतील आणि या 2 षटकामध्ये थोडासा प्लॅनिंग करावा लागेल उमरेश संघाला.
आतापर्यंत मोठे फटके जेवढे पाहायला मिळाले, परंतु जेमतेम धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे. 11ची सरासरी आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, 7 आल्या होत्या फक्त. रोहितने बॉल आणि ज्या ज्या वेळा ओव्हरपिच बॉल फेकले जातात त्या त्या वेळा असं चित्र पाहायला मिळतं. शेवटच्या मोमेंटला हात पुढे गेले, झेल सुटला, परंतु प्रयत्नांना पेंड्री आणि उमरई क्रिकेट द गेम ऑफ इमोशन्स. नरेश डोमे सर म्हणाले आमच्या भावना क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत, कारण क्रिकेटची मॅच हारल्यानंतर मित्रांनो डोळ्यातून पाणी आणून रडणारे खेळाडू सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. हा क्रिकेटचा विजय आहे. द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या भावना संपूर्ण क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. हाच क्रिकेट सजताना, हाच क्रिकेट खेळताना, हाच क्रिकेट रंगताना आणि हाच क्रिकेट अनुभवताना पाहायला मिळतोय. साई एकविरा चषक 2020च्या माध्यमातून फुलटॉस चेंडू आहे, फायदा उचललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला, 1 बाउन्स ओव्हर 0. 4-4-4 धावा, चौकार आला. उमरई संघ यावेळेस आउट ऑफ बाहेर होता चेंडू, बॅट आडवी केली आणि यावेळेस एकच सिंगल आली. निश्चितच समजदारीचा क्रिकेट मित्रांनो ज्या ज्या वेळेला होतो ना त्या प्रत्येक वेळेला हा विजय आपल्याकडे असतो.
एक चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला गेला. त्यानंतर मात्र आपण बघितलं एक चेंडू वाईड आला, एक चौकार आला आणि यावर मात्र कमबॅक केलाय गोलंदाज नितेश. पेंढरी संघ चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल, वेगाने जाईल, चुकी नाही. उमेश आतापर्यंत संघर्षमय फलंदाजी चालू होती. उमेश याच्या खेळीला पूर्णविराम. फुल स्टॉप लागला जातोय. मंद मंद पावलांनी खेळाडू कक्षामध्ये जाईल. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर सदाबहार. नवीन बॅट्समन मैदानात आलाय. इंडिव्हिज्युअल 30 रन्स पाहायला मिळाले बॅट्समन उमेशच्या नावावर. या ठिकाणी बॅट्समनला सुवर्ण संधी आहे. चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. बॅटल आहे, हे रणसंग्राम आहे, हे युद्ध आहे आणि याच युद्धामध्ये वॉरियर्स योद्धे तेच असतात जे शेवटपर्यंत लढत राहतात, जे शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात, जे शेवटपर्यंत हारत नाही, जे शेवटपर्यंत थकत नाही, जे शेवटपर्यंत मनामध्ये एकच इच्छा ठेवतात, फक्त मला जिंकायचं आहे. स्कोअर पाहायला मिळाला आपल्याला 42 रन्स, 43 धाबा, माफ करा, 43 रन्स. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये नितेशाला 10 धावा खर्च केल्या. प्लस पॉइंट ठरलाय बॅट्समन उमेश. तब्बल 30 धावा उमेशच्या नावावर आणि संघाची धावसंख्या आहे ती 43. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. या ठिकाणी घाई करायची आहे. पेंढरी संघ मॅच पाली आणि शेरे दोन्ही संघाचे कॅप्टन ही ओव्हर संघाची. पण मित्रांनो, हे षटक पेंढरी संघ जर या धावसंख्येची गती थोडी थांबवायची असेल तर या गोलंदाजाला थोडासा चमत्कार करावा लागेल. एक इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. मनामध्ये हे ठेवावं लागेल की बॅट्समन फंबल कसा होईल, बॅट्समन घायल कसा होईल, ही भेदक गोलंदाजी या गोलंदाजाला करावी लागेल. नितेश गोलंदाजी मार्कावर सज्ज. जितेश आहे यावेळेस चेंज ऑफ पेस आणि या चेंज ऑफ पेसचा फायदा उचलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, काऊ कॉर्नर वरून वेगाने आला, सुरेख झेल पकडला. मी चर्चा करत होतो या गोलंदाजाला हिरो बनण्याची संधी आहे. धावसंख्या वाढलेली आहे आणि हीच वाढलेली धावसंख्या एक जेमतेम आहे आणि या धावसंख्येची गती थोडी थांबवायची. ही गोलंदाजी भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, मनकवडी गोलंदाजी करावी लागेल. आज नाही तो कभी नाही मित्रांनो. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येत नाही, म्हणून जी वेळ आहे ना तिचं मात्र सोनं करा. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचं काम मित्रांनो तुमच्यामध्ये असतं. जे क्रिकेट असो की जीवन असो, उत्तरार्ध आणि पूर्वार्ध जीवनाला आहे, क्रिकेटला आहे. एक इनिंग आहे, सेकंड इनिंग आहे. जीवनाचा भूतकाळ आहे, जीवनाचा भविष्यकाळ आहे. भूतकाळामध्ये तुम्ही जर मेहनत केली तर भविष्यामध्ये तुम्ही चांगली झोप घेऊ शकता. पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन जर झालं, चांगलं परफॉर्मन्स झालं तर मात्र त्या पद्धतीने प्रदर्शन करू शकता. विन विन अँड विन, सक्सेस सक्सेस. टॅकर चेंडू होता, उडावलाय आणि यावेळेस पॉइंटला 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक. अतिशय मास्टर माइंड बॉलिंग होताना दिसतंय. स्वप्न कुठेतरी जे उज्ज्वल होत होतं ते स्वप्न अपूर्ण राहत आहे की काय, असं उमराई संघाच्या खेळाडू कक्षामधून ऐकायला येत आहे. कारण उमेशने जी सुरुवात केली ना मित्रांनो, ती आपल्याला या ठिकाणी साधक पाहायला मिळाली. ती खूप पोषक होती या मॅच मध्ये. एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आतापर्यंत पाहायला मिळाला. परंतु जितेश कमालीची गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 गडी बाद. बॉलर जितेश ऑन हॅट्रिक. यावेळेस हॅट्रिक बॉल असेल गोलंदाज जितेश साठी. बॅक टू बॅक 2 गडी बाद करून आपल्या गोलंदाजीचा दबदबा, आपल्या गोलंदाजीचा दरारा दाखवताना गोलंदाज जितेश, मॅन फ्रॉम पेंढरी. संघाचं अस्तित्व, संघाची क्वालिटी आणि संघाची क्वांटिटी या ठिकाणी दाखवताना गोलंदाज जितेश. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल उमराई संघासाठी. कारण जी धावसंख्या डोंगरा एवढी चालली होती
त्या डोंगरा एवढ्या धावसंख्येला छोट्या टेकडीचं रूपांतर करण्याचं काम गोलंदाज जितेशच्या माध्यमातून झालंय. 2 गडी बाद केलेत 2 चेंडूमध्ये. बॉलर ऑन हॅट्रिक जितेश. करा बॉल फेकलाय. नो बॉल आहे. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. नो बॉल देन फ्री हिट. चौकार आला. आपण 2 चेंडू एवढ्या क्वालिटीचे फेकलेत की त्या चेंडूवर टाळ्या वाजल्या आणि मात्र हा चेंडू असा फेकलाय की त्या टाळ्या कुठेतरी वाजवण्यासाठी प्रेक्षकांना थांबावं लागलंय. वाटलं प्रेक्षकांची चर्चा चालू आहे. 2 चेंडू अतिशय क्वालिटीचे फेकले. चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडं परिवर्तन करण्याची वेळ होती आणि ते करायला या ठिकाणी गेला गोलंदाज जितेश, परंतु झालं नाही. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारं सगळं सोनं नसतो आणि प्रत्येक चेंडू हा योर चेंडू नसतो. यावेळेस थोडी दिशा भरकटली. थँक्यू सो मच नामदेवजी पडवळ साहेब. आपली उपस्थिती खऱ्या अर्थाने या मंडळाचे संकल्पक निर्माते आहेत. या साई युवराज चषकाचे निर्माते आहेत. थँक्यू. आपण ज्या ज्या वेळेला या ठिकाणी उपस्थित असतात त्या त्यावेळेला ही स्पर्धा शिगेला पोहोचलेली असते. हो हो, फ्री हिटचा फायदा बॅट्समनला उचलता आला नाही. याला म्हणतात नागमोडी वळण घेणारा सामना, नागमोडी वळण घेणारा षटक. पहिले 2 चेंडू 2 विकेट्स, त्यानंतर नो बॉल चौकार आला आणि आता मात्र फ्री हिटवर पुन्हा एकदा डॉट बॉल. कौशल्याचा विजय सातत्याने होत असतो. स्किलफुल राहा. आपल्याकडे स्किल असेल तर मेहनत कमी आणि फायदा जास्त. ओम साई चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर्स सन्माननीय प्रशांतजी भोईर, आपलं कौतुक केलं जाईल. याचं कारण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जेवणाची व्यवस्था आपण योग्यरित्या केली. थँक्यू सो मच प्रशांतजी भोईर. त्याचबरोबर आपली बिर्याणी सुद्धा या व्यासपीठावर पहिल्या दिवसापासून आली. अनेक जण आपली बिर्याणी खाऊन संतुष्ट झाले. थँक्यू सो मच प्रशांतजी भोईर. असंच अन्नदान उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा होईल यात शंका नाही. थँक्यू प्रशांत भोईर. 49 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हो हो, परफेक्ट यॉर्कर. त्यावेळेस चेंडू स्टिकला आधरलाय की नाही. अंपायर डिसिजन व्हॉट इज दिस. बॅट्समन आउट. गुल्लू यांचा इशारा आला. अतिशय सुरेख चेंडू. आमचे आदरणीय मित्र दीपकजी बांगर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. खूप चांगले समालोचक सुद्धा आहेत. एका स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आम्हाला समालोचनासाठी लाभला होता आणि थोड्या वेळात त्यांचा आवाज 15 मिनिटासाठी ऐकायला मिळेल. मला थोडीशी विश्रांती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल. एकमेकांचं सहकार्य लाभतंय. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. फैजल शेख, आपण कुठे असाल? आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. अतिशय मास्टर माइंड बॉलिंग पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये जितेश, ज्यांना आतापर्यंत 4 महत्वपूर्ण विकेट, माफ करा 3 विकेट घेतल्या गेल्या. एक चेंडू नो पडला होता, परंतु त्या 9 चेंडूवर सुद्धा कमबॅक केलं. त्यानंतर वाईट बॉल आला, पुन्हा एकदा 1 विकेट घेतली गेली. 49 धावा स्कोर बरोबर. यावेळेस लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. बॅट्समन आउट. तब्बल 4 गडी बाद या षटकामध्ये. या ठिकाणी मंडळाचे सदस्य सन्माननीय दीपकजी बांगर व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं विनंती असेल आजच्या दिवसातील हा गोड सत्कार स्वीकारायचा आहे. मी रोहित विनंती करतो, रोहित, की दीपक बांगरला पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. कनिष्का कन्स्ट्रक्शन कडून जितेश बांगर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जितेश घरत याला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. कनिष्का कन्स्ट्रक्शन, थँक्यू सो मच. जितेश आज मात्र मन जिंकलं. व्यासपीठावर उपस्थित दीपकजी बांगर यांचा यथोचित सन्मान रोहित यांच्या शुभ हस्ते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय चांगली गोलंदाजी. ही क्वालिटीची बॉलिंग आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि मला वाटतं या चेंडूवर सुद्धा विकेट घेतली जाईल. जितेश मन जिंकलं गेलं कनिष्का कन्स्ट्रक्शनचं आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं. षटक संपलं. पहिली इनिंग कंप्लीट झाली. पहिल्या इनिंग्स नंतर यावेळेस उमराई संघाची धाव संख्या आहे ती स्कोर बरोबर संजयजी पडवळ
49 विजयासाठी 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. आपण एकत्र आपण बघत राहा साई एकविरा चषक. समीरजी चौधरी या रतनजी चौधरी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. निश्चित मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. ओम साई चायनीज कॉर्नर, ओम साई बिर्याणी सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रशांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. सन्माननीय रोहित यांच्या शुभ हस्ते प्रशांतजी भोईर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. रोहित आपणास विनंती करेल, रोहित प्रशांतजी भोईर सरांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये जितेशने मन जिंकलं पेंढरी संघाचं, समर्थकांचं आणि समालोचकांचं. फक्त तब्बल 5 विकेट या षटकामध्ये आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. हे षटक मात्र पेंढरी संघासाठी निर्णयात्मक षटक असेल. क्रिशियल मुवमेंटला जर आपण विचार केला तर हे षटक आपल्या संपूर्ण संघासाठी विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरला असेल. ठरेल कारण अजून मॅच बाकी आहे. 50 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू 50 धावा. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. नेक्स्ट मॅच शेरे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतील पाली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन या नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. थोड्या वेळापर्यंत तुम्ही थांबतोय. आपण थांबू नका, आपण एकत्र आपण बघत राहा साई एकविरा चषक. आवाज ऐकाल मंडळाचे सदस्य आहेत, गोड आवाज आहे. त्यांचं समालोचन मला वाटतं सातगावच्या स्पर्धेमध्ये 2019-20 मध्ये ऐकायला मिळालं. दीपकजी बांगर, थँक्यू. पेंढरी संघाकडनं प्रथम फलंदाजीला येतोय नितेश आणि आकाश. जिंकण्यासाठी 50 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे. पेंढरी संघाबरोबर वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतोय उमेश. सुंदररित्या कटवलेला चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. एकदा पूर्ण चांगल्याशी क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. आणि या 2 धावाने संघाची तसेच वैयक्तिक नितेशाने खाते उघडलेले. धावसंख्या होते 2. दरम्यान पुढील चेंडू घेऊन जाते पुन्हा एकदा नितेशाला. हलकासा कट केलेला चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा पार चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 6. सुंदररित्या फलंदाजी करतोय नितेश. दरम्यान उमेश याचा पुढील चेंडू. चांगला प्लेसमेंट एका धावेसाठी. संयमी अशी खेळी करतोय नितेश.
धावसंख्या होते 7. जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय तो आकाश. चांगली तर मारलेला फटका. परंतु दोनच समाधान मारायला गेले ते पेंढी संघाला. या 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती पेंढी संघाकडनं. दरम्यान पुढी चेंडू. जोराचा मारलेला फटका. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. चांगल्या रीतीने फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज सलामीला आलेले आकाश आणि नितेश. हो, आता मात्र या षटकामध्ये पहिला असा चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव असा चेंडू. आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 11. मुरई संघाकडनं दुसरे षटक घेऊन येतोय अजय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक. अजय टू नितेश. या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय तो नितेशला. अजय जोराला मारलेला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. दरम्यान अक्षय लकडे यांचं नामदेव लेन क्रीडा मंडळकडनं हार्दिक स्वागत. तसेच दिनेश फरडे यांचं सुद्धा मंडळाकडनं हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी आसनस्थ व्हावे. दरम्यान पुढे चेंडू. पुन्हा एकदा जोराचा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा पार षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. व जोराचा मारलेला फटका गगनचुंबी असा षटकार. दरम्यान जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 29 धावांची गरज. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याच्या नादात चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते बिनबाद 21.
हलकासा कट केला चेंडू पॉइंटच्या दिशेने. तिथे मिसफिल्डिंग होते परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल पेंडी संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. बिनबाद 22. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये उमराई संघाला यश आले नाहीये. दरम्यान पुढे चेंडू. आता मात्र स्वेर मारा. पंच हेमंत पडवल यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्या. या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 23 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 20 बॉल 27 धावांची गरज. दरम्यान अजय याचा या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय नितेश साठी. सॉरी आकाश साठी. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. सलग 2 चेंडू वाईट टाकलेत. पुन्हा एकदा या एका अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 24. बिनबाद 24. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूपच सुंदर चेंडू. निर्धावाचा चेंडू. चांगल्याशी आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. तसेच फलंदाजी उत्कृष्ट करतात दोन्ही सलामीचे फलंदाज नितेश आणि आकाश. आतापर्यंत 18 धावसंख्येवर खेळतोय तो नितेश. हो आता झेल सुटतोय एसटी रक्षकाकडनं. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. बिनबाद 24. जिंकण्यासाठी पुढील 3 षटकामध्ये 26 धावांची गरज. 18 चेंडू आणि 26 धावा. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही सलामीचे फलंदाज आकाश आणि नितेश यांच्याकडनं. परंतु कोणत्याही प्रकारचे गोलंदाजाला यश आलेलं नाहीये. दरम्यान तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरे षटक साहिल नितेश साठी. आतापर्यंत नितेश 18 धावसंख्येवर खेळतोय. या 18 धावेमध्ये 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश. बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडनं परंतु यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला गडी बाद होतोय नितेशाच्या रूपाने. पहिला झटका बसतोय पेंढरी संघाला नितेशाच्या रूपाने आणि नितेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय कल्पेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल याच्याकडनं.
पुढील चेंडू साइड टू कल्पेश. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, जोराचा फटका मारण्याच्या नादात होता तो फलंदाज कल्पेश. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. गडी बाद, दुसरा झटका. सुंदर अशी गोलंदाजी करतोय साहिल. आकाशाच्या रूपाने, कल्पेशाच्या रूपाने दुसरा झटका. चांगली अशी गोलंदाजी साहिल याची. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकले परंतु एकही धाव दिलेली नाहीये आणि 2 गडी बाद केले. कमबॅक करतोय तो उमराई संघ आणि कल्पेश याची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज रोहित. मागील 20 चेंडू मध्ये 26 धावांची गरज होती परंतु आता त्या सामन्याचे पालटणे होते. स्वरूप होते ते 15 चेंडू आणि 26 धावा. कमबॅक करतोय उमराई संघ. दरम्यान पुढील चेंडू साहिल याचा. ओ माय गॉड, खूपच सुंदर अशी गोलंदाजी. तिसरा झटका बसतोय. रोहित कोणत्याही प्रकारची धाव न काढता त्रिफळा चित होतोय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, 3 गडी बाद केले साहिल याने. कौतुक करायला लागतील साहिलचे. रोहित याची जागा भरून काढण्यासाठी येतोय राहुल. सामना जिंकायचा असेल तर मोठे असे फटकेबाजी करावे लागेल ते पेंढरी संघाला. षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय राहुल यासाठी. आता मात्र स्क्वेअर मारा. पंचाचा वाईटचा इशारा. या अवंतर धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. 6 चेंडू नंतर या अवंतर धावसंख्येने भर पडते. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र हलकासा कट केलेला चेंडू. एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26. जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना 50-50 असा होतोय. आता मात्र जोराचा असा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा पार. गगनचुंबी असा षटकार. धावसंख्या होती ती 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. सलामीला आलेला फलंदाज आकाश अजूनही मैदानात चांगली अशी फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने एक षटकार टोलावून 10 धावसंख्येवर खेळतोय. को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे 12 चैनल चेंडू आणि tenniscricket.in 18 को धावा। सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल टेनिस जर क्रिकेट जिंकायचे असेल तर 9च्या सरासरीने और बेल आइकॉन पर पेंटी क्लिक संघाला कीजिए टेनिस धाव क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सब दोन्ही संघासाठी महत्वाचा असा सामना। दरम्यान हे षटक पुढील षटक घेऊन येतोय उमेश, वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय उमेश, सांघिक चौथे। उमेशचा या पहिला चेंडूचा सामना करेल राहुल। जोराचा फटका मारच्या नादात होता परंतु एकच धाव, बाईकच्या स्वरूपात एक धाव। धावसंख्या होते ती 33। जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 17 धावांची गरज। स्ट्राईकला येतो तो सलामीचा फलंदाज आकाश। त्याने मागील शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारला। आता मात्र चांगला असा मारलेला फटका, चेंडू जातोय गचार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाजाकडनं। जर हा चेंडू हातामध्ये आला असता तर धावबाद होऊ शकला असता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडनं। धावसंख्या होती ती 35। अजून एक जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 15 धावांची गरज। चांगलासा मारलेला फटका, गच आहे असे क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही। सामन्याचे स्वरूप पालटते 9 चेंडू आणि 13 धावांची गरज। जोपर्यंत आकाश मैदानात आहे तोपर्यंत सामना पेंटी संघाकडे राहील। आतापर्यंत 14 धावसंख्येवर खेळतोय। दरम्यान पुढील चेंडू, बॅटची कडा घेऊन निघाला चेंडू, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। झटका मोठासा झटका बसतोय आकाशाच्या रूपाने। सामन्याचं स्वरूप पालटते 8 चेंडू आणि 13 धावांची गरज। आकाशाची जागा भरून काढण्यासाठी होते राहुल। स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला सुद्धा राहुल।
8 चेंडू 13 धावांची गरज. निर्धाव चेंडू. 7 चेंडू 13 धावांची गरज. उमेश टू राहुल. आणि कसा मारलेला फटका. चेंडू जातो सर्कलच्या बाहेर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग आहे बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्या होती ती 39. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. हॅलो, थँक्यू सो मच. धन्यवाद दीपकजी बांगर. आपला सुमधुर आवाज या स्पर्धेमध्ये आम्हाला ऐकायला मिळाला. क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करून आपण या महत्त्वपूर्ण मॅच कडे जाऊया. 6 चेंडू 11 धावा. सामना होता कुठे आणि कुठे येऊन ठेपलाय. 6 चेंडू 11 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. पेंढरी संघ एका बाजूला म्हणतोय हा सामना आम्ही जाऊ देणार नाही आणि एका बाजूला उमरई संघ म्हणतोय हा सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही. मॅचचा अजून निकाल यायचा बाकी आहे. 6 चेंडू 11 धावा. प्रत्येक चेंडू किती करोड रुपयाचा असेल हे बॅट्समनला माहिती आहे, हे गोलंदाजाला माहिती आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी वाघाचं काळीच करावं लागेल गोलंदाजाला. विशाल नाव चांगलं आहे. आपण बॅट्समन जर बघितले तर राहुल आणि राहुल दोनही राहुल बॅट्समन आहेत. एकाच्या डोक्यामध्ये पोपटी कलरची कॅप आहे आणि एक राहुल भगव्या कलरची कॅप परिधान करून मॅच मध्ये खेळतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज. राईट आर्म अराउंड विकेट. पहिला चेंडू पडला जाईल. हा ट्रॅकर चेंडू होता. जास्त फायदा उचलता आला नाही. प्रॉपर कनेक्ट झाला नाही. एक धाव सक्सेसफुल कंप्लीटेड. चेंडू अतिशय चांगला होता. दीपक सर म्हटलं जातं हाफ ट्रॅकर चेंडू म्हणजे शॉर्ट पिच बॉल म्हणजे बटर अँड ब्रेड अँड बटर बॉल. या चेंडूची मेजवानी चांगले फलंदाज घेत असतात, परंतु चेंडू कनेक्ट झाला नाही. एक सिंगल आली. कव्हर स्वीपर पॉइंटच्या डोक्यावरनं पुन्हा त्या चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू कनेक्ट झाला नाही. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण झालं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी एकच सिंगल धाव आली. आता मात्र समीकरण बदललं. 5 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग हिअर. क्या बात आहे. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला आलाय. जजमेंट चुकलं. परिणामी चौकार निघून गेला. 4 धावा. उमरई संघ. उमेश मात्र नाराज अवस्थेमध्ये. कधी राजाचा रंक आणि कधी रंक राजा क्रिकेटमध्ये होईल मित्रांनो सांगता येत नाही. या ठिकाणी फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानात झालंय. कारण 6 चेंडू 11 धावांची गरज असताना सामना इथपर्यंत येऊन ठेपलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. हो हो. ओव्हर पिच बॉल. चेंडू पडल्यानंतर चेंडू उडाला नाही. उसळी घेतली नाही. बाउन्स झाला नाही. खालोखाल राहिला एसटीच्या. समीकरण बदललं. 3 चेंडू 6 धावा. मॅच अजूनही संपली नाही. ही मॅच मात्र हँड व्होल्टेज होईल यात शंका नाही. उमरई जिंकेल की पेंढरी, पेंढरी की उमरई, सर्व प्रेक्षकांच्या नजरा या महत्वपूर्ण मॅच कडे जाताना. 3 चेंडू 6 धावा.
3 चेंडू 6 धाबा. विशाल गोलंदाजी मार्कवर. राहुल आहे. एक राहुल नॉन स्ट्राईकवर, एक राहुल स्ट्रायकिंग एंडवर. एका बाजूला पेंढरी, एका बाजूला उमरई, एका बाजूला बॅट्समन, एका बाजूला बॉलर्स. अजूनही मॅचचा निकाल यायचा बाकी आहे. 3 चेंडू 6 धाबा. ऑन स्ट्राईक बॅट्समन राहुल. आपल्याकडे चेंडू उडवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. नो चान्स. हाऊ मेनी रन्स? यस यस यस, मॅक्सिमम षटकार. क्षेत्ररक्षकाची जजमेंट चुकली आणि मित्रांनो जजमेंट जिंकला, परंतु उमरई संघाच्या चुका पाहायला मिळाल्या. निश्चितच मी चर्चा करतो चुकांवर. आपण जर